मित्रांनो नमस्कार. आज तुमचा भाऊ आलाय शनी शिंगणापूर दर्शनासाठी आणि इथं इतकं सुंदर असं वातावरण बघितलं ना का मन एकदम प्रसन्न झालं. आमची इनोवा गाडी घेऊन 7101 ही घेऊन आम्ही आलो शिंगणापूरला. योगेश वाघ, आमचे मोठे बंधू अनिल दादा ठुबे, आमचा मित्र पप्पू सोनवणे यांना घेऊन आम्ही आलो. इतकं असं सुंदर वातावरण इथं बघायला मिळालं ना का इतकी स्वच्छता का अशा देवस्थानाला जा का स्वच्छता आणि कोणताही VIP पास वगैरे लागत नाही. इथं डायरेक्ट दर्शन 100%. पूर्ण चेकिंग वगैरे होऊन आम्ही आता आलो. एकदम सुंदर असं दर्शन आम्हाला इथं झालं. मित्रांनो खरंच एकदा शनी शिंगणापूरला या आणि दर्शन घ्या. कोणत्याही प्रकारचा इथं दुजाभाव केले जात नाही किंवा VIP पास किंवा कोणी असं आपल्याला जबरदस्ती करत नाही की आमच्याकडून हेच घ्या का आमच्याकडून तेच घ्या. एकदम सुंदर असं वातावरण, सुंदर असं एकदम भारी वाटलं. सुंदर असं प्रवेशद्वार आणि कुठेही तुम्हाला एक जरी कागदाचा तुकडा पडलेला दिसला ना मग बोला. एकदम स्वच्छ आणि सुंदर असं वातावरण. या शिंगणापूरच्या दर्शनाला आम्ही आलो. मस्त एकदम भारी वाटलं. हे देवाच्या दर्शनाला आल्यानंतर शनीची 7:30 दूर होते. असं माझी तर 7:30 आधीच दूर झाली, पण एकदम भारी वाटलं. खूप सुंदर वाटलं. म्हणजे अशा देवस्थानाला आपण आलं पाहिजे की जिथं आपल्याला हे होत नाही, काय लूटमार नाही, काहीच नाही. आता पप्पू सोनवणे बघा कसा बघतोय, एकदम भारी. अनिल दादा ठुबे आमचे बंधू यांच्यासोबत हा वेळ बघायला मिळाला. इथं मित्रांनो एक गोष्ट मी आवर्जून बघितली की इथं बायांना म्हणजे आपल्या मातांना स्तनपान करण्यासाठी सुद्धा त्यांनी स्वच्छता एकदम भारी सोय बनवली. एकदम का कोणी बाळा असलं त्याला दूध पाजायचं असलं तर स्तनपान करण्यासाठी सुद्धा एकदम भारी एकदम सोय बनवली. इथे शनीचं देवस्थान आहे. इथं आम्ही पूजा केली, हे वाहिलं, फुलं वगैरे वाहिले, नारळ वगैरे अर्पण केलं. मित्रांनो एकदम भारी, कधीही या, एकदम भारी. आणि कर्नाटकच्या काही बायका इथं लाल साड्या, पूर्ण लाल साड्या घालून सुद्धा आलेल्या होत्या. एकदम भारी मस्त. इतकं असा एकच ड्रेस कोड यांचा होता आणि एकदम असं इतकं भारी प्रसन्न वाटलं ना मित्रांनो. कधी शनी शिंगणापूर देवस्थानाला या बघा. या बाया सगळ्या असा एकच ड्रेस कोड, म्हणजे कर्नाटक मधून आलेल्या होत्या बाया, भेटल्या आम्हाला. मस्त एकदम भारी वाटलं, चांगलं एकदम. आमचे पण दर्शन चांगले झाले, त्यांचे पण दर्शन चांगले झाले. मित्रांनो कधीही द्या देवस्थानाला या. एकदम सुंदर असं देवस्थान आहे आणि एकदम भारी वाटलं. मी माझ्या मते दुसऱ्या वेळेस याला आलो असेल. अनिल दादा आमचे वाट पाहत होते आणि निघायचं होतं. आता निघायचीच तयारी आम्ही केली होती आणि आता रिटर्नला निघतोय. पंढरपूर आम्हाला पूर्ण झालं नाही. याचं कारण आमच्या मित्र पप्पूचे पोरं थोडे आजारी पडले, त्याच्यामुळे आम्ही रिटर्न निघालो. पण आपलं पंढरपूर घरातच आहे. आपली आई आणि आपले वडील हेच आपलं पंढरपूर आहे मित्रांनो. आणि शनी शिंगणापूरचं दर्शन घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासावर निघालोय. मित्रांनो कोणाला वाईट वाटलं असेल, मी पंढरपूरच्या बऱ्याच लोकांना नाही भेटता आला. मला आलो का पुढच्या चक्करला 100% प्रत्येक माणसाला भेटेल. इतकी स्वच्छता आणि इतकं भारी वातावरण वाटलं का याच्यासारखं काहीच नाही. एकदम भारी. सगळ्या देवस्थानाला आपण जातो, पण इथं जे बघायला मिळालं ना त्याच्यासारखा आनंद कुठंच नाही. मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा झालाय, काय अडचण नाही. बघा, आनंद घ्या, फॉलो करा. परत व्हिडिओ आता शिर्डीला चाललोय आम्ही, शिर्डीचा पण व्हिडिओ करतो आणि तुम्हाला बघायला मिळेल. माझ्या कर्नाटकच्या काही मित्रांनी फोन केले होते का आम्हाला शिर्डीचं दर्शन घ्यायला येत नाही, शिर्डीचा आम्हाला व्हिडिओ एक टाका किंवा शनी शिंगणापूरचा टाका. कारण कर्नाटकचे भरपूर लोक शनी शिंगणापूर झालं, शिर्डी आपल्या साईबाबांना झालं, भरपूर मानतात. मित्रांनो रिटर्नच्या प्रवासाला निघालो, येतो लवकरच भेटायला. धन्यवाद.